नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रिवियस क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहोत. हा क्वेश्चन पेपर आहे लेखी परीक्षा 2025 मुंबई उच्च न्यायालय शिपाई म्हणजेच प्यून या पदासाठी विचारण्यात आलेली प्रश्नोत्तरे. आणि पेपर आहे 1 तासाचा आणि परीक्षेची तारीख आहे 30/10/2025 आणि ही शिफ्ट दुसऱ्या शिफ्टमध्ये ही सर्व प्रश्नोत्तरे विचारण्यात आलेली होती. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. इथे यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे, पपई, आंबा या फळांमध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते? आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ए, ड, बी, ब, सी, अ, डी, क. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अ. पपई, आंबा या फळांमध्ये अ जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात असते. आता पुढचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतातील 15वी जनगणना कोणत्या वर्षी पार पडली? आणि खाली त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ए 2011, बी 2012, सी 2020, डी 2010. आणि इथे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 2011. भारतातील 15वी जनगणना 2011 या वर्षी पार पडली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती कोण? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे सुंदरलाल बहुगुणा, मेधा पाटकर, नवीन पटनायक, अरुंधती राव. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सुंदरलाल बहुगुणा. चिपको आंदोलनाशी संबंधित व्यक्ती सुंदरलाल बहुगुणा हे आहेत. प्रश्न 4 आहे, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? आणि ऑप्शनमध्ये आहे डायरिया, हगवण, डोकेदुखी, निद्रानाश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डोकेदुखी. गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी डोकेदुखी हे आहे. आता 5वा प्रश्न आहे, डॅश डॅश या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते? आणि ऑप्शनमध्ये इथे दिलेलं आहे ॲथ्रासाइट, बिट्युमिनस, पीट यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए ॲथ्रासाइट. ॲथ्रासाइट या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे डॅश डॅश व्होल्ट दाबावर चालतात? आणि खाली ऑप्शन आहेत ए 80, बी 120, सी 150, डी 230. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 230. भारतामध्ये घरगुती वापरासाठी असणारी सर्व विद्युत यंत्रे साधारणपणे 230 व्होल्ट दाबावर चालतात. आता पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल? ऑप्शन आहेत दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर गुरुजी, बाबाराव सावरकर, डॉक्टर केशव हेगडेवार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर केशव हेगडेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून डॉक्टर केशव हेगडेवार यांचा निर्देश करावा लागेल. आता 8वा प्रश्न घेऊया.
औंढा नागनाथ हे भारतातील कितवे ज्योतिर्लिंग आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे 8वे, 5वे, 6वे, 12वे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 8वे. औंढा नागनाथ हे भारतातील 8वे ज्योतिर्लिंग आहे. आता पुढचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. हॅरिस सील्ड ट्रॉफी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? आणि ऑप्शनमध्ये आहे हॉकी, ब्रिज, फुटबॉल, क्रिकेट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी क्रिकेट. हॅरिस सील्ड ट्रॉफी क्रिकेट या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. आता 10वा प्रश्न घेऊया. छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? आणि ऑप्शन आहेत 1857, 1884, 1888, 1891. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1884. छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर 1884 या वर्षी बसले. आता यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 11वा. भारताची दक्षिणोत्तर लांबी डॅश डॅश आहे? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी दिलेलं आहे 3214 किलोमीटर, 2933 किलोमीटर, 7517 किलोमीटर आणि 15200 किलोमीटर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 3214 किलोमीटर. भारताची दक्षिणोत्तर लांबी 3214 किलोमीटर इतकी आहे. आता प्रश्न 12वा घेऊया. यशदाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शनमध्ये आहे 1963, 1983, 1990, 1995. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 1990. यशदाची स्थापना 1990 या वर्षी झाली. आता पुढचा प्रश्न घेऊया. 13वा प्रश्न. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले? आणि ऑप्शनमध्ये आहे विनोबा भावे, कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णाभाऊ साठे, नाना शंकरशेठ. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए विनोबा भावे. महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? आणि ऑप्शनमध्ये त्यांनी इथे ऑप्शन दिलेले आहेत शौर्यचक्र, वीरचक्र, महावीर चक्र, परमवीर चक्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी परमवीर चक्र. भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र हा आहे. आता 15वा प्रश्न घेऊया. प्रदूषित पाण्यात डॅश डॅशचे प्रमाण कमी असते? तर ऑप्शनमध्ये त्यांनी इथे सांगितलेलं आहे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ऑक्सिजन. प्रदूषित पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. आता 16वा प्रश्न घेऊया. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली? आणि ऑप्शनमध्ये आहे 20 जानेवारी 1975, 20 जानेवारी 1976, 20 जानेवारी 1974, 21 जानेवारी 1976. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 20 जानेवारी 1975. आता पुढे पाहूया प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? आणि ऑप्शन आहेत
ए कलम 44, बी कलम 40, सी कलम 51, डी कलम 32. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कलम 44. खालीलपैकी 44वे कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18वा. महाराष्ट्रात सध्या किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? आणि ऑप्शन आहे ए 4, बी 5, सी 6, डी 8. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6. महाराष्ट्रात सध्या 6 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. बर्फाचे ज्यावेळी पाण्यात रूपांतर होते त्यावेळी त्याचे आकारमान डॅश डॅश असते. ऑप्शन आहे ए कायम राहते, बी वाढते, सी कधी वाढते व कधी कमी, डी कमी होते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कमी होते. आता पुढचा प्रश्न आहे 20वा प्रश्न. बेकिंग सोडा म्हणजे डॅश डॅश होय. आणि ऑप्शन आहे सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सोडियम बायकार्बोनेट. बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट. आता 21वा प्रश्न घेऊया. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? आणि ऑप्शन आहे 1892, 1909, 1919, 1935. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 1935. 1935 कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली. आता 22वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस पाळला जातो? आणि ऑप्शन आहे 7 जून, 12 जून, 16 जून, 17 जून. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 17 जून. 17 जून हा दिवस जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस पाळला जातो. आता 23वा प्रश्न आहे मद्रासच्या रयतवारी व्यवस्थेशी कोणाचा संबंध होता? आणि ऑप्शन आहे ए मेटकाल्फ, बी मुनो, सी इल्फिन्स्टन, डी मालकोम. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मेटकाल्फ. मद्रासच्या रयतवारी व्यवस्थेशी मेटकाल्फ यांचा संबंध होता. आता 24वा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय बाजारात डॅश डॅश हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते. आणि इथे ऑप्शन दिलेले आहेत रुपया, डॉलर, रुबल, रिंगट. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी डॉलर. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते. आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 25. आता 25वा प्रश्न घेऊया. पुढीलपैकी लेखन नियमानुसार अयोग्य शब्द निवडा. तर ऑप्शन आहे ए तपकिरी, बी तिकीट, सी ताकीद, डी तपपूत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी ताकीद. कारण ताकीद हा शब्द इथे ऱ्हस्वमध्ये लिहिलेला आहे परंतु हा दीर्घमध्ये लिहितात त्यामुळे तो अयोग्य शब्द आहे. 26वा प्रश्न आहे पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. ऑप्शन आहे ए काव म्हणजेच तांबड्या रंगाची माती, बी काहिली मोठी चूल, सी
खंक पक्षी, डी हुंडा भरीव बांबू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी खंक पक्षी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शनमध्ये आहे ए रामशास्त्री स्पष्ट वक्ता न्यायाधीश, बी शिराड सेठ रंगेल माणूस, सी शूर्पणखा कुरूप स्त्री, डी सरकारी पाहुणा भित्रा माणूस. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सरकारी पाहुणा भित्रा मनुष्य. कारण सरकारी पाहुणा याचा अर्थ जेलमधला कैदी असा होतो, त्यामुळे ही जोडी चुकीची आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. 5 स्टार 4 स्टार या संख्येत स्टारच्या जागी दोन्ही ठिकाणी समान अंक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे? आता इथे ऑप्शन दिलेले आहेत ए 1, बी 5, सी 2, डी 3. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी 3. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? ऑप्शन आहे ए 147, बी 149, सी 157, डी 145. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 149. आता शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 30. जर 135 गुणिले 25 इक्वल टू 3375 तर क्यूब रूट 3.375 इक्वल टू किती? तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे ए 1.2, बी 1.5, सी 0.15, डी 1.8. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1.5. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका.